नमस्कार. आता आपण 12वीतला पुढचा चॅप्टर जो आहे तो बघणार आहोत, प्लांट वॉटर रिलेशन. याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग काही कॉन्सेप्ट्स आहेत. फिजिक्सशी थोड्याफार जास्त रिलेटेड असे कॉन्सेप्ट्स आहेत, पण बायोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण त्याला बघणार आहोत. आणि पाण्याचं आणि झाडांचं जे रिलेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली सगळे जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, सगळ्यांनाच पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. पण जर आपल्याला माहिती आहे की आपण कुठे बाहेरगावी जाणार असू आणि आपल्या घरी जे कुंड्या असतात ज्यांच्यामध्ये झाडं असतात, आपली आई किंवा बाबा ते बाहेर ठेवतात किंवा शेजाऱ्यांकडे देतात आणि त्यांना सांगून जातात की तुम्ही प्लीज पाणी घाला. कारण आपल्याला माहिती आहे की पाणी नाही घातलं तर काय होतं, जी झाडं टवटवीत असतात अशी पाणी घातल्यावर, तर आणि पाणी नाही घातलं तर ते अशी कोमेजून जातात. तर हा जो डिफरन्स आहे हे फक्त आणि फक्त पाणी असणे आणि नसणे याच्यावर बेस आहे. तर याच्यावरून आपल्याला कळतं की झाडांसाठी पाणी किती महत्त्वाचं आहे. आपण फोटोसिंथेसिस हा चॅप्टर शिकलेला आहोत 11वीत. आपल्याला माहिती आहे की झाडाला जे फूड तयार करण्यासाठी, त्याचं जेवण तयार करण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. तर हे डिफरन्स जो आहे प्लांट्समध्ये लगेच दिसून येतं जर पाणी असेल आणि नसेल. ओके. आता आपण बघूयात की पहिला आपण बघू की पाणी हे महत्त्वाचं काय आहे. पाण्याचे कुठले प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यामुळे पाणी महत्त्वाचं आहे झाडांसाठी. तर पाण्याचं मॉलिक्यूल तुम्हाला माहिती आहे H2O. तर हे जे पांढरे दोन बॉल्स दिसत आहेत ते हायड्रोजनचे आहेत आणि मधला जो लाल आहे तो ऑक्सिजन आहे. तर 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मॉलिक्यूलनी बनलेला असा पाण्याचं मॉलिक्यूल आहे. आता याचे भरपूर इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. पहिला सगळ्यात महत्त्वाचा आहे की तो लिक्विड आहे. तो द्रव्यरूपी आहे, त्यामुळे आपल्याला ॲज अ सॉल्व्हेंट ते सगळीकडे वापरता येतं. आता हे दोन शब्द नेहमी येणार आहेत, सॉल्व्हेंट आणि सल्यूट. तर हे तुम्ही लक्षात घ्या की सॉल्व्हेंट कशाला सॉल्व्हेंट म्हणतात आणि सोल्यूट कशाला म्हणतात. साखरेचं पाणी जर मी घेतलं तर जे साखर आपण घालतो ते सोल्यूट आहे आणि जे पाणी आहे ते सॉल्व्हेंट आहे. कुठल्याही प्रोसेसमध्ये जे लिक्विड आहे त्याला आपण जनरली सॉल्व्हेंट म्हणतो आणि जे सॉलिड पार्टिकल्स असतात त्याला आपण सोल्यूट म्हणतो. तर सॉल्व्हेंट ॲज अ सॉल्व्हेंट पाणी खूप जास्त वापरलं जातं, कारण ते बऱ्यापैकी सगळ्या मॉलिक्युल्सना डिझॉल्व करू शकतो. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द मॉलिक्युल्स त्यांच्या पाण्यामध्ये विरघळतात, त्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. रूम टेम्परेचरवर ते लिक्विड असतं. ऑब्व्हियसली आपण त्याला कूल केलं तर काय होतं, फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आईस तयार होतो आणि जर खूप आपण गरम केलं, हीट केलं तर त्याचं वाफ, वॉटर वेपर तयार होतो. तर त्यामुळे हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याचे फॉर्म्स आपल्याला सगळे माहिती आहेत, बॉइलिंग पॉईंट माहिती आहे, सगळं माहिती आहे. इनऑर्गॅनिक आहे म्हणजे याच्यामध्ये कार्बन मॉलिक्यूल कुठेच नाही आहे आणि त्याचं पी एच जे आहे ते न्यूट्रल आहे. तुम्हाला पी एच रेंज माहिती आहे, ॲसिडिक 1ला ॲसिडिक असतं आणि 14ला बेसिक असतं आणि 7ला न्यूट्रल असतं. तर पाण्याचं जे पी एच आहे ते न्यूट्रल असतं जेव्हा ते प्युअर असतं तेव्हा. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये आपण काही सॉल्ट, शुगर, ॲसिड काही घातलं तर ऑब्व्हियसली त्याचं पी एच चेंज होईल, बदलेल. ट्रान्सपोर्टसाठी सगळ्यात चांगला मीडियम आहे तो पाण्याचा आहे, कारण सगळे मिनरल्स आपण ऑलरेडी बोललो, सोल्यूट चांगल्या प्रकारे त्याच्यात विरघळून जातात. तर सगळे मिनरल्स जे आहेत किंवा जे खाद्यपदार्थ आहेत ते पाण्यामध्ये खूप चांगल्या रीतीने विरघळतात, त्यामुळे पाणी महत्त्वाचं आहे. त्याशिवाय फिजिकली त्याचे प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहेत. त्याचं हीट ऑफ वेपरायझेशन हाय आहे. तर हे हे त्यांचं ते हायड्रोजन बॉन्डिंगमुळे हे हाय रेट ऑफ इव्हॅपोरेशन किंवा वेपरायझेशनचं रेट हाय आहे. तर हे सगळं ते हायड्रोजन बॉन्डिंगवर डिपेंडेंट आहे, ते हे पण आपल्याला माहिती आहे. सगळे आपल्या सेलमध्ये जे बायोकेमिकल रिॲक्शन्स आहेत त्याच्यासाठी पाणी गरजेचं आहे. जे फोटोसिंथेसिससाठी आपण वापरतो ते पण आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. स्पेसिफिक हीट त्याचं जास्त आहे, हीट ऑफ फ्युजन जास्त आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, ॲज अ बफर हे वापरलं जातं, थर्मल बफर. म्हणजे काय, जर कुठे काही गरम असेल आणि त्याला आपल्याला कूल करायचं असेल, थंड करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपण पाणी वापरतो. किंवा उलट जर काही थंड असेल आणि त्याच्यासाठी त्याला आपल्याला गरम करायचं असेल इनडायरेक्टली,
डायरेक्टली हीट नाही करायचं, इनडायरेक्टली करायचं असेल तर आपण गरम पाणी सर्क्युलेशनमध्ये आणून त्याला गरम करू शकतो. सो इट इज कॉल्ड ॲज अ थर्मल बफर. बफरिंग कपॅसिटी आहे पण हीटची आहे, आयदर जास्त हीट वाढवायची किंवा हीट कमी करायची, असे दोन्ही प्रकारचे बफरिंगचं काम हे पाणी करू शकतं. हायड्रोजन बॉन्ड्समुळे हे सगळे प्रॉपर्टीज येतात. त्याचं अधेजन आणि कोहेजन हे दोन प्रकारचे जे फोर्सेस आहेत, फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, ते चांगले आहेत. आता अधेझिव्ह म्हणजे कुठले, जे आपण सांगितलं की साखरेचं पाणी, त्याच्यामध्ये साखर आणि पाणी त्यांच्यामधलं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते अधेझिव्ह आहे, कारण हे दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. आणि कोहेझिव्ह म्हणजे कुठले, एका पाण्याच्या मॉलिक्युलमधलं आणि दुसऱ्या पाण्याच्या मॉलिक्युलमधलं जे फोर्स आहे दॅट इज कोहेझिव्ह फोर्सेस. हे फोर्सेस पण खूप चांगले म्हणजे याच्यामध्ये स्ट्रॉंग असतात. आणि हाय सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन म्हणजे काय, आपण जर पाणी घेतलं आणि एका सरफेस टेबलावर, सपोज म्हणजे प्लेन टेबलावर जर एक ड्रॉप पाणी टाकलं तर ते एक चांगला एक स्फिअर तयार होतो. तर हा स्फिअर का तयार होतो, कारण सरफेस टेन्शनमुळे, म्हणजे त्या पाण्याच्या मॉलिक्युल्समध्ये जे अट्रॅक्शन आहे त्याच्यामुळे ते सगळं बाउंड राहतं, ते एकत्र एका ठिकाणी राहतं, ते असं एकदमच पसरून जात नाही. पण हां, ऑब्व्हियसली खूप पाणी टाकलं तर ते हळूहळू हळूहळू स्प्रेड होईल आणि ते टेबलाच्या खाली वाहून जाईल. पण एकच ड्रॉप जर पाणी टाकलं तर ते खूप चांगलं एक स्फिअर लेन्ससारखं तयार होतं. सो दॅट इज सरफेस टेन्शन. आणि या प्रॉपर्टीचं सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेज कोण घेतं तर झाडं घेतात. त्याच्यामुळे कॅपिलरी ॲक्शन जी आहे, कॅपिलरी म्हणजे काय, छोट्याशा ट्यूबमधून पाणी वर जातं, दॅट कॅपिलरी ॲक्शन हे पाण्याचं खूप चांगलं आहे. सो इट कॅन इझिली राईज. कॅपिलरी ॲक्शन जे आहे त्यांचं ते हळूहळू वाढत जाऊ शकतं. नॅरो ट्यूबमध्ये किंवा कॅपिलरीमध्ये पाण्याचं हे वाढू शकतं. नेक्स्ट आपण बघूयात की आता झाडांबद्दल बोलल्यावर ऑब्व्हियसली कुठले पार्ट्स आहेत झाडांचे जे पाणी अब्झॉर्ब करतं. सगळ्यात खाली जमिनीखाली कुठलं पार्ट असतं, त्याचं रूट असतं. तर हे जे रूट्स आहेत हेच वॉटर आणि मिनरल अब्झॉर्बिंग ऑर्गन्स आहेत झाडांसाठी. आपण स्ट्रक्चर जर पाहिलं रूटचं, तर रूटच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 4 झोन दिसून येतात मेजरली: मॅच्युरेशन झोन, रूट हेअर झोन, झोन ऑफ इलॉंगेशन आणि मेरिस्टेमॅटिक झोन. हे 4 झोन आपण आपल्या सोयीनुसार क्लासिफाय केलं आहे. तुम्ही जर एखादं झाड उपटलं तर तुम्हाला दिसेल त्याचे रूट्स कसे दिसतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेच लाईन्स दिसणार नाहीत की हां, हे मेरिस्टेमॅटिक आहे. हे आपल्याला माहिती आहे, कारण त्याचा अभ्यास केला आहे सायंटिस्टने आणि त्यांच्या लक्षात आलं की खालचा जो सगळ्यात खालचा जो रूट कॅपच्या खाली झोन आहे तो मेरिस्टेमॅटिक आहे. तिथे सेल्स जे आहेत ते खूप जास्त डिवायडिंग आहेत. ते डिवायडिंग सेल्स असल्यामुळे ते जी लांबी आहे, जी लेंग्थ आहे रूटची, ती वाढत जाणार आहे, म्हणजे ती अजून अजून खोल जमिनीमध्ये जाऊ शकते. आणि रूट कॅपमुळे काय होतं, प्रोटेक्शन देतं आहे रूट कॅप. ते इंजरी होणार नाही त्या सेल्सला. तर ते अजून खाली, कारण माती म्हणजे सॉईल म्हणजे त्याच्यामध्ये फक्त म्हणजे त्याच्यामध्ये दगडं पण येतात आणि इट इज अ मिक्सचर, इट इज नॉट अ होमोजिनस नाही आहे, म्हणजे एकसारखं नाही आहे ते. त्याच्यामध्ये वेगवेगळे इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट्स असतात. त्यामुळे हे रूट कॅप प्रोटेक्शन देतं. त्याच्यावरचा जो झोन आहे दॅट इज झोन ऑफ इलॉंगेशन. इलॉंगेशन म्हणजे काय, त्याची लांबी वाढायचा तो झोन आहे, म्हणजे तो इलॉंगेट होत राहणार आहे. वरचा खूप इम्पॉर्टंट झोन आहे रूट हेअर झोन. याला अब्झॉर्प्शन झोन किंवा झोन ऑफ अब्झॉर्प्शन पण म्हटलं जातं. का याला झोन ऑफ अब्झॉर्प्शन म्हटलं जातं, कारण रूट हेअर जे आहे दॅट डज द मेजर जॉब ऑफ अब्झॉर्प्शन. पाण्याचं जे शोषण करून घेतं ते रूट हेअर असतं. त्या स्ट्रक्चरला आपण रूट हेअर म्हणतो. तर रूट हेअर का लागतं, जर फक्त रूट असलं असतं तर त्याचा सरफेस एरिया असता तो लिमिटेड असला असता, बरोबर. पण जेव्हा आपण रूट हेअर्स, जेव्हा प्लांटला रूट हेअर्स येतात तेव्हा काय होतं, तेवढा सरफेस एरिया वाढत जातो. आणि जसं सरफेस एरिया वाढत जाणार, ऑब्व्हियसली जास्तीत जास्त पाणी अब्झॉर्ब करता येईल प्लांटला. त्यामुळे महत्त्वाचा आहे हा रूट हेअर झोन. आणि त्याच्यावरचा जो झोन आहे दॅट इज मॅच्युरेशन झोन. तर रूट्समध्ये हे 4 झोन्स आपण आपल्या याच्याप्रमाणे सोयीप्रमाणे क्लासिफाय केलं आहे. हे झालं टेरेस्ट्रियल, म्हणजे जी झाडं जमिनीवर उगतात त्यांच्यासाठी हे झालं आहे. पण ऑर्किडसारखे काही प्लांट्स असतात जे झाडांवर येतात, किंवा एरियल त्यांचे रूट्स असतात, म्हणजे ते हव्यात तरंगतात त्यांचे रूट्स. तर अशा रूट्समध्ये वॉटर वेपर अब्झॉर्प्शनसाठी एक स्पेशल टिश्यू असतो, त्याचं नाव असतं वेलेमेन. ओके.
तर टेरेस्ट्रियल जे आहे ते सॉईलमधून म्हणजे खालून पाणी ॲब्झॉर्ब करतं लिक्विड फॉर्ममध्ये. पण हे जे एरियल रूट्स आहेत ऑर्किड्समधले ते वॉटर वेपर म्हणजे गॅशियस फॉर्ममध्ये ते वॉटर ॲब्झॉर्ब करतात आणि याच्यासाठी स्पेशल टिश्यू त्यांना आहे अवेलेबल, वेलमेन नावाचं. 4 रिजन आपण डिस्कस केले, त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा आहे तो रूट हेअर झोन आहे. याच्यावर काय असतात, रूट हेअर्स असतात. आता रूट हेअरचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं आहे खालच्या डायग्राममध्ये दिसेल. रूट हेअर कसं आहे, एका सेलचं एक एक्सटेन्शन आहे. या सेलला एपिब्लेमा सेल असं नाव आहे आणि याला एक एक्सटेन्शन दिलं आहे, म्हणजे त्या सेलचं थोडंसं ग्रोथ जास्त झाल्यावर त्याचा रूट हेअर तयार होतो. युनिसेल्युलर असणारे हे डेफिनेटली त्याला ब्रांचेस नाही आहेत, कुठेही त्याला फाटे फुटत नाही आहेत. देर इज जस्ट अ सिंगल हेअर. आणि याच्यामध्ये तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया दिसतंय, न्यूक्लियस, मोठा एक वॅक्यूल आहे आतमध्ये रूट हेअरच्या. सेल मेम्ब्रेन आहे, पण त्याच्यावर सेल मेम्ब्रेनच्या वर सेल वॉल आहे, जो डबल लेयर्ड सेल वॉल आहे. आता हा सेल वॉल महत्त्वाचा आहे आणि सेल मेम्ब्रेनसुद्धा महत्त्वाचा आहे, कारण पाणी शेवटी बाहेरून आत यायचं आहे. तर पाण्याला बाहेरून आत येण्यासाठी सगळ्यात मोठा बॅरियर अडथळा कुठला आहे, तर 2 अडथळे आहेत. एक आहे सेल वॉल आणि दुसरा अडथळा आहे सेल मेम्ब्रेन. आता सेल वॉल आहे तो परमिएबल आहे, म्हणजे तो सगळ्या मॉलिक्युल्सना आत येऊ देतो. पण सेल मेम्ब्रेन आहे तो सिलेक्टिव्ह आहे, म्हणजे तो सगळ्या मॉलिक्युल्सना आतमध्ये येऊ देत नाही. का? जर सगळे मॉलिक्युल्स चांगले किंवा वाईट आत आले तर सेलला ऑब्व्हियसली धोका असणार आहे, म्हणजे काही टॉक्सिक किंवा काही विषारी पदार्थ जर आत आले तर अजून प्रॉब्लेम असणार आहे. त्यामुळे सेल मेम्ब्रेन आहे तो आतला जो मेम्ब्रेन आहे तो सिलेक्टिव्हली परमिएबल आहे, पण सेल वॉल आहे तो सगळ्या मॉलिक्युल्सना आत येऊ देतो. तर याच्यामध्ये इट इज अ एक्सटेन्शन. त्याची लेंथ किती आहे, 1 ते 10 मिलीमीटर त्याची टोटल लेंथ असणार आहे. कलरलेस असतं ते, अनब्रांच्ड असतं, डेलिकेट असं नाजूक आहे त्याचं स्ट्रक्चर, आणि जास्त दिवस हे रूट हेअर जगत नाही, म्हणजे ते रिप्लेस होत राहतात, नवीन रूट हेअर तयार होतात आणि जुने जे आहेत ते गळून पडतात. याच्यामध्ये एक सेंट्रल वॅक्यूल आहे आणि सायटोप्लाझम असतं. आणि आपण हे म्हटलं आहे की सेल वॉल जो आहे तो 2 लेयर्समध्ये असतो. बाहेरचा जो लेयर आहे तो सेल्युलोज नावाच्या कार्बोहायड्रेटनी बनलेला असतो आणि आतला जो लेयर आहे तो पेक्टिन नावाच्या कार्बोहायड्रेटनी बनलेला असतो. हे सेल वॉल आहे ते फ्रीली परमिएबल आहे, पण प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तो फक्त काही मॉलिक्युल्सनाच आत येऊ देतं. ओके, पुढे आपण बघूयात की आता वॉटर रूट आपण पाहिलं, प्लांटमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, रूट वॉटर अब्झॉर्प्शनसाठी. पण आता पाणी कुठलं अवेलेबल आहे सॉईलमध्ये हे आपल्याला बघायला पाहिजे. तर सॉईलच्या खाली मेनली 4 प्रकारचे पाणी असतात. आपण ते 4ही प्रकार बघू आणि कुठला प्रकार नेमकं प्लांट्सना अवेलेबल असलेलं पाणी कुठलं आहे ते पण आपण बघूयात. जे प्लांटच्या रूटच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे त्याला मायक्रोस्फिअर किंवा रायझोस्फिअर असं नाव दिलं आहे, सॉरी. आणि ते म्हणजे छोटासा एक एन्व्हायरमेंट तिथे तयार होतो, जिथे बॅक्टेरिया पण असणार आहेत, वेगवेगळे जे काही जमिनीमध्ये ऑर्गॅनिझम्स असतात, इन्सेक्ट्स असतील, किडे असतील, ते सगळे त्याच्या आजूबाजूला असणार आहेत, त्या रूट्सच्या आजूबाजूला. पाणी जे असतं अवेलेबल सॉईलमध्ये ते 4 प्रकारचा. पहिला प्रकार आहे दॅट इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आता नावावरनं कळतं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल म्हणजे काय, ते पाणी खूप खाली पर्यंत झिरपणार आहे आणि खूप खाली गेल्यामुळे ते प्लांट्सना ऑब्व्हियसली अवेलेबल नसणार आहे, म्हणजे ते ग्रॅव्हिटीमुळे एवढे खाली गेलेत की तेवढे रूट्स ग्रो होऊ शकत नाही, तेवढे डीप रूट्स जाऊ शकत नाही, खोल ते जाऊ शकत नाही, त्यामुळे ते अवेलेबल नसणार आहेत प्लांटसाठी. सो दॅट इज ग्रॅव्हिटेशनल वॉटर. म्हणजे ते सॉईलमध्ये खूप खाली खोलपर्यंत ते झिरपतं. दुसरं टाईप आहे हायग्रोस्कोपिक वॉटर. आता हायग्रोस्कोपिक वॉटर का म्हटलं आहे त्याला, कारण ते सॉईल जे पार्टिकल्स आहेत त्याच्याशी खूप चांगलं त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला लक्षात येईल. अधेजिव्ह फोर्सेस खूप चांगले असल्यामुळे हे फोर्स ब्रेक करणं अवघड आहे, प्लांटसाठी अवघड आहे, त्यामुळे प्लांटला हे पण पाणी मिळत नाही. जे छोटे सॉईल पार्टिकल्स आणि त्यांच्यासोबत जे पाणी अटॅच्ड असतं ते पाणी हायग्रोस्कोपिक वॉटर आहे, तर हे पण प्लांट्सना मिळत नाही. तिसरा जो प्रकार आहे तो आहे कंबाईंड वॉटरचा. कंबाईंड वॉटर म्हणजे काय, पाणी जे कुठल्या तरी मिनरलसोबत कंबाईंड असतं. फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम हायड्रॉक्साईड म्हणजे पाणी, राईट, पाण्याचं मॉलिक्युल आहे, त्यामुळे अल्युमिनियमसोबत जे असोसिएटेड पाणी आहे दॅट इज अल्युमिनियम हायड्रॉक्साईड किंवा सिलिकॉन हायड्रॉक्साईड. तर हे पण सिलिका जे मिनरल आहे त्याच्यासोबत असोसिएटेड पाणी
सिलिकॉन हायड्रॉक्साईड. तर हे कंबाईंड पाणी पण प्लांट्सना ऑब्व्हियसली अवेलेबल नाही आहे. त्यांना सेपरेट करण्यासाठी आपल्याला कुठली तरी एनर्जी लागणार आहे, कारण ते फोर्सेस ब्रेक करायला एनर्जी लागणार आहे. सो हे कंबाईंड वॉटरसुद्धा प्लांट्सना अवेलेबल नाही आहेत. सगळ्यात शेवटी आहे कॅपिलरी वॉटर. कॅपिलरी वॉटर करण्यासाठी आधी तुम्ही सॉईलचं स्ट्रक्चर, सॉईल कसं आहे, तेच होमोजिनस नाही आहे, हेट्रोजिनस आहे, पण त्याच्यामध्ये जेवढे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्सच्या मध्ये सपोज आपण कन्सिडर केलं की सॉईलचे पार्टिकल्स स्फेरिकल आहेत, तर त्यांच्यामध्ये गॅप असणार आहे. ते गॅप जे असणार आहे त्या गॅपमध्ये जे पाणी शिल्लक राहणार आहे ते पाणी आहे कॅपिलरी वॉटर. कारण हे जे सॉईलचे पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये एक फाईन कॅपिलरी तयार होते. कॅपिलरी ट्यूब सगळ्यांनी पाहिली असेल. तुमच्या केमिस्ट्री लॅबमध्ये किंवा बायोलॉजी लॅबमध्ये कॅपिलरी ट्यूब अवेलेबल असेल. तुम्ही पाहिली नसेल तर प्लीज जाऊन तुमच्या टीचर्सना विचारा की कॅपिलरी कसं दिसतं. तुम्हाला लक्षात येईल खूप फाईन अशी ट्यूब असते कॅपिलरी, थिन असते, फिलामेंटसारखी असते आणि ट्यूब खूप छोटी ट्यूब असते. तर या सॉईल पार्टिकल्सच्या मध्ये पण ही अशी छोटीशी फाईन ट्यूब तयार होते आणि या ट्यूबमध्ये पाणी साचतं आणि हे जे पाणी आहे ते झाडांना अवेलेबल असतं. सो दिस कॅपिलरी वॉटर जे सगळ्यात शेवटी आपण बघतो ते पोर्समध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे हे दोन सॉईल पार्टिकल्सच्या मध्ये जो पोर्शन आहे, जे होल्स आहेत त्या पोर्समध्ये हे वॉटर प्रेझेंट असतं आणि हे अवेलेबल असतं प्लांटसाठी. आता आपण प्रोसेस बघणार आहोत की हे पाणी जे रूट्स अब्झॉर्ब करतात हे कुठल्या प्रोसेसनी अब्झॉर्ब करतात. त्याचे ॲक्च्युली 3 टाईप्स आहेत. आपण आधी 2 बघूयात. पहिल्याचं नाव आहे इम्बायबिशन आणि दुसऱ्याचं नाव आहे डिफ्युजन. तर इम्बायबिशन आणि डिफ्युजन यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपण बघूयात. इम्बायबिशन म्हणजे काय? जेव्हा काही हायड्रोफिलिक म्हणजे जे वॉटर लविंग काही सबस्टन्सेस असतात ते जेव्हा पाणी हे करून घेतात, ॲब्झॉर्ब करून घेतात, तेव्हा त्याला आपण इम्बायबिशन म्हणतो. याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल म्हटलं तर तुम्ही पावसाळ्यात तुम्हाला लक्षात येईल की जे वुडन दारं जी आहेत, लाकडी दारं, ते बंद करायला आणि उघडायला खूप अवघड होतं. कारण काय, त्यांच्यामध्ये स्वेलिंग होतं, त्या दारांमध्ये ते स्वेलिंग होतं. सो द डोअर्स आर ॲक्च्युली त्यांचं दे आर मेड ऑफ वूड आणि ते जिवंत नाही आहेत. पण तरी हे रेनी सीझनमध्ये जेव्हा वॉटर वेपर वाढतं, सराउंडिंग ॲटमॉस्फिअरमध्ये जेव्हा वॉटर वेपर वाढतं तेव्हा हे जे हे जे डोअरमध्ये जे हायड्रोफिलिक सबस्टन्सेस आहे, वॉटर लविंग सबस्टन्सेस आहेत, त्यांच्यावर हे पाणी जाऊन ॲड्झॉर्ब होतं, सरफेसवर जाऊन ॲड्झॉर्ब होतं आणि त्याच्यामुळे हे स्वेलिंग होतं. स्वेलिंग झाल्यामुळे त्याला आपण इम्बायबिशन म्हणतो. दुसरं एक्झाम्पल म्हटलं तर तुमची आई मटकीची भाजी करण्याआधी काय करते, ते जे मटकीचे सीड्स असतात ते पाण्यामध्ये टाकून ठेवते, राईट. आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही कधी पाहिलं नसेल तर प्लीज लक्ष द्या, आता तुम्ही जाऊन पहा. त्यांचा साईज जो आहे तो वाढतो, त्या सीडचा साईज आहे तो वाढतो. ते कशामुळे वाढतं? कारण हे वॉटर जे आहे ते ॲड्झॉर्ब होतं. म्हणजे सोल्युशन तयार होत नाही. जसं साखर पाण्यामध्ये घातल्यानंतर ते विरघळून जातं, तसं जेव्हा आपण मटकीचे सीड्स जेव्हा पाण्यात टाकतो तेव्हा ते विरघळत नाही, पण ते ॲड्झॉर्ब करतात पाणी. पाणी ॲड्झॉर्ब केल्यामुळे काय होतं, ते स्वेल होतात. तर या प्रोसेसला इम्बायबिशन असं नाव दिलं आहे. याच्यामध्ये सोल्युशन फॉर्म होणार नाही, हे एवढं लक्षात ठेवा. सो आधी आपण इम्बायबिशनकडे लक्ष देऊ. आता रूट हेअरमध्ये काय असतं, सेल वॉल असतो, जे हे पाणी जे आहे ते ॲड्झॉर्ब करतं आणि हे ॲड्झॉर्ब केलेलं जे पाणी आहे ते हायड्रोफिलिक कंपाऊंड जे आहेत, रूट हेअरमध्ये कुठले हायड्रोफिलिक कंपाऊंड्स आहेत तर सेल्युलोज आणि पेक्टिन, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. जे सेल वॉलमध्ये आपण सांगितलं होतं की 2 प्रकारचे कंपाऊंड आहेत, सेल्युलोज आणि पेक्टिन. हे दोन्ही जे आहे ते पाणी ॲड्झॉर्ब करतं. हे खूप टाईटली ॲड्झॉर्ब्ड होतात आणि हे शब्द इम्पॉर्टंट आहे, ॲबझॉर्ब नाही आहे, ॲडझॉर्ब आहे. का ॲडझॉर्ब का आहे? कारण हे सोल्युशन फॉर्म करत नाही आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. हे ॲड्झॉर्प्शनमुळे काय होतं, हे वॉटर मूव्हमेंट जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, म्हणजे जिथे पाणी जास्त आहे तिथून कमी पाणी जिथे आहे तिथपर्यंत हे मूव्हमेंट चालू असते आणि इक्विलिब्रियम होईपर्यंत हे राहणार आहे. ऑब्व्हियसली याला एनर्जी लागणार नाही आहे. तर मनुके जर तुम्ही पाण्यात घातले तर ते पण इट इज अन एक्झाम्पल, ते पण तुम्ही पाहिलं असेल. कणिक जेव्हा आई भिजवते तेव्हा ते पण इम्बायबिशनचं एक्झाम्पल आहे.
दुसऱ्या साईडला जे आहे दॅट इज डिफ्युजन. आता डिफ्युजन म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एका रूममध्ये एका कोपऱ्यात अगरबत्ती लावता, तर थोड्या वेळाने काय होणार आहे, ते अगरबत्तीचं जे फ्रेग्रन्स आहे, त्याचं जे चांगलं स्मेल आहे ते आपल्यापर्यंत येतं. आपण तिथे नाही गेलो तरी ते आपल्यापर्यंत येतं. तर हे का होतं? कारण तिथे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. त्या आयन्स, ॲटम्स, मॉलिक्युल्स, अगरबत्तीचे जे आहेत त्याचं त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या एरियामध्ये जास्त आहे. पण जेव्हा ते हळूहळू ते हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ट्रान्सफर होतं, पास होतो. सो दिस इज मूव्हमेंट ऑफ आयन्स, atoms or molecules from a region of higher concentration to a lower concentration. तर हे या प्रोसेसला डिफ्युजन असं म्हटलं जातं. ऑब्व्हियसली याला एनर्जी लागत नाही, हे फक्त कॉन्सन्ट्रेशन डिपेंडेंट आहे. जसं ग्रेडियंट, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट तयार होतो तसं तसं ते मॉलिक्युल्स मूव्ह होत राहतात. दुसरा एक्झाम्पल आपण नंतर बघू, हे डिस्कस झाल्यानंतर. आता याच्यामध्ये सेल वॉल थ्रू हे प्रोसेस होतं. तर पहिला जो आपण बॅरियर पाहिलं होतं, पाण्याला आत, रूटच्या आतमध्ये शिरण्यासाठी सगळ्यात मोठा पहिला अडथळा होता तो सेल वॉलचा होता. आता सेल वॉल फ्रीली परमिएबल आहे, त्यामुळे डिफ्युजन जे आहे ते सेल वॉल थ्रू होणार आहे, म्हणजे पाणी आतमध्ये शिरणार आहे. पण आत गेल्यानंतर परत एक सेल मेम्ब्रेन आहे. आता हा सेल मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली परमिएबल आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूयात. पण हे लक्षात ठेवा, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. परत हे मूवमेंट आहे ते ग्रेडियंट, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आणि इक्विलिब्रियम होईपर्यंत हे मूवमेंट चालू राहणार आहे. एक्झाम्पल्स याचे कुठे आहेत? ऑब्व्हियसली रूटमध्ये जे रूट हेअरमध्ये जे ॲब्झॉर्प्शन होतं ते पाण्याचं, आता इथे ॲबझॉर्प्शन होतं आहे, इम्बायबिशनमध्ये ॲडझॉर्प्शन होतं. मिनरल्सचं जे ट्रान्सपोर्ट आहे ते गॅसेस आणि ट्रान्सपोर्ट ऑफ फूड एक्सचेंज, हे जे आहे हे काम पण डिफ्युजनमुळे होतं. एक मिनिट. ओके. पुढचं एक शेवटचं एक्झाम्पल आपण बघूयात, ते आहे इंकचं. जेव्हा आपण एका ग्लासमध्ये पाणी घेतो आणि त्याच्यामध्ये एक ड्रॉप इंक टाकतो, तेव्हा काय होतं, ते इंकचे जे मॉलिक्युल्स आहेत ते हळूहळू हळूहळू स्प्रेड होतात आणि शेवटी जे इंक आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये डिफ्यूज होऊन जातं. तर दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ डिफ्युजन, इंक डिझॉल्विंग इन द वॉटर. सो हे इंकचं जे एक्झाम्पल आहे हे डिफ्युजनचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे म्हणून हे लक्षात ठेवा की दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डिफ्युजन नॉर्मली जेव्हा आपण पाहतो.